तर बाबांनो, मधुरामधनं गाडी खाली करून बेंगलोरला आलतो गाडी भरायला, कोकोपीट भरायला. वर्धमान एजन्सीचा माल भरायला आलतो. तिथं काही डॉगेश भाईचं पिल्लो गाड पडलेलं. तर तुम्हाला आज मी दाखवणार आहे. मागच्या टायमाला तुम्हाला म्हणलं होतं दानशूर मालक आहे हो. हेच बघा, ते नागवाना नाव आहे त्यांचं. एक नंबर कोट्यधीश माणूस आहे हो. पण असं सिंपल, एकदम साधं सिंपल राहतोय आणि एकदम रॉयल मनाचा माणूस आहे. कधीच कुणाला काय कमी पडू देत नाही. मग काय दिप्याने आम्ही चाललेलो बघा. त्या मालकानंच नागवानं आम्हाला 500 रुपये दिलतं आणि केळं आणि काकड्यांना लावलेलं माकडांसाठी. मग काय केळं आणि काकडी तीन घेतलं, इथं आलो कंपनीत. मग काय तवर राईस तीन आलता आम्हाला सगळ्यांनी खाण्यासाठी. हे बघा, मंकी बाईला तीन काकडी तीन केळं बिन सगळी टाकली होती. सगळेजण खाऊन असे जाममध्ये खुश होते मंकी बाई. आणि डॉगेश बाईला पण राईस तीन घातलेला. मग काय चित्रदुर्गाला आलतो गाडी भरून. रात्री गाडी मेथीची भाजी तीन बनवलेलो, जेवलो बिवलो दाबून. सकाळी कोल्हापुरात आलो, बघतो तर काय बॉर्डरचा काटा चालू आहे. तर माझ्या भावानो, बॉर्डरचा काटा चालू झालेला आहे. 1 किलो जर का जास्त आले तर इथं गाण महाराज धंदे चालू होणार आहेत. त्यामुळे भावानं सांभाळून या. नसेल तर निप्पाणी मार्गे गाडी काढा. आणि खास करून पिकअपवाल्यानो, भाजीपाला वाढताचा तुम्ही तिकडनं गाडी काढा. पोचलो बघा इथं वॉटरमध्ये वर्धमान एजन्सीला. गाडी सकाळ सकाळी इथं खाली करायला लावली. आणि या दुकानात घेणे शेतकऱ्यांसाठी जे काही तुम्हाला शेतीसाठी पाईपलाईन तीन काही अवजार लागणार असेल ती सर्व काही इथं उपलब्ध आहे. प्रशांत पाटील नाव आहे मालकांचं. मग काय तवर शुभे आणि वडगावातला भाऊ आलतीत. भावानं नियोजन लावलेलं. तर आता काय 2 दिवस खिचकोच असणार आहे कोल्हापुरात असल्यामुळं. तर ह्याच्यापुढचा ब्लॉग